ब्लॉग असा करणार आहोत ज्याच्यामध्ये बॉईज कुकिंग करणार. काय आता श्रद्धाला दुसरेच महत्वाचे आहेत, काय बोलायचं आपण. गाडी चालवत होता दिवसभर. इकडे लोणावळ्याला आलो होतो. हे बाबा IT कंपनीत काय ड्रायव्हिंगचं करतो तिकडे, खरं सांग. तर मित्रांनो, कसे बरेत का? RC23 मराठी ब्लॉग मध्ये आपल्या स्वागत. व्हिडिओवर नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग म्हणजे गुरुपौर्णिमा. श्रावणी सोहसकर ड्रीम हाऊसवर गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. ब्लॉग बघा आणि कसा वाटतो तर नक्की कमेंट मध्ये सांगा. तर चला तर मग आता भेटूत आपण लगेच ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, मी आणि अनुष्का दिदी निघालतो श्रावणी सोहसकर ड्रीम हाऊसहून गुलाबाची फुलं आणण्यासाठी, कारण की गुरुपौर्णिमेसाठी. तर गाईस आता आम्ही चाललो आहे मॅम आणि सरांसाठी फुलं आणायला. सकाळी एवढ्या लवकर त्याने कधी पण आज पहिल्यांदा उठलोय आणि ते पण फक्त आणि फक्त मॅम आणि सरांसाठी. तर आम्हाला त्यांना सकाळी गुलाबाची फुलं द्यायचे. कशासाठी ते तर सांग. गुरुपौर्णिमा. हा, कारण आज आहे गुरुपौर्णिमा आणि आमच्या गुरूंना आम्हाला फुलं द्यायचे. सरांना नाही सांगितले आपण की आम्ही फुलं आणायला चाललो आणि गाडी पण मनानेच आणली, त्याच्यामुळे सॉरी सर. आता नेक्स्ट टाइम आम्ही असं करणार नाहीत, पण आता आम्हाला गरज होती म्हणून गाडी आणली. हो, आता पुढे बघून चालू गाडी. तर मित्रांनो, मी आणि अनुष्का दिदी पोहोचलो होतो फुलाच्या दुकानावर. आम्ही सरांना आणि मॅम साठी फुलं घ्यायला आलोत. मॅमना आवडतात म्हणून पिंक आणि सरांसाठी रेड. तर मित्रांनो, गुरुपौर्णिमेचे 2 ब्लॉग करणार आहे मी. हे फर्स्ट ब्लॉग आहे. कशी वाटली गुरुपौर्णिमा नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि इथून आम्ही जाणार आहेत संकेत सरांना विश करण्यासाठी गुरुपौर्णिमा. एवढ्यासाठी भिजत एवढा आलाय तुम्ही. जाता भेटून गेला असतो मी. बघा थंडी वाजायली, आम्ही पावसाळ्यात. कसं वाटतं? कसं वाटलं? पाऊस लागायला. जाऊ द्या, येऊ का सर? चला, बाय बाय. थँक्यू. सकाळी घरी आले आपण. आणि तुला माझ्याकडून पण खूप खूप शुभेच्छा. थांब बाबा, बोल. काय नाही मॅम, म्हणलं तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. विपुल आलाय. गाडी चालवत होतो त्यामुळे फोन करायला जमलं ना. आता म्हटलं गाडीत आपले फोन करावं तुम्हाला. गाडी चालवत होता दिवसभर. हो, इकडे लोणावळ्याला आलो हे होतो. बाबा IT कंपनीत काय ड्रायव्हिंगचं करतो तिकडे, खरं सांग. नाही लोणावळ्याला आलतो. उद्या वृषालीचा बड्डे आहे ना, अच्छा. त्यामुळे सगळे ते मित्र वगैरे सुद्धा वगैरे सगळे चाललो होते इकडं. बर ठीक आहे, चालेल. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्यात असेच तुम्ही आम्हाला. अरे प्रसन्न, तुला सांगितलंय ज्या त्या एपिसोडला आता तुझ्या त्या आयडियाने व्हिडिओ करून टाकत जाता. गुरुपौर्णिमेचा काहीतरी एपिसोडचा टाकायचा नाही, कट करून त्याच्यातला व्हिडिओ. हो, टाकतो. ते एखादं मला माझी शाळा कोण हँडल करते. हो, आहे ते ओळखीच आहे, तुला सांगितलेलं. होय का? त्याला त्याने टाकले बघ कलर. तेच उचलते. अरे पण इथं कोणतरी आलंय गुलाबाचं फुल घेऊन यार. अहो, आपल्या तिघांकडून आलेलं आहे. तिघांकडून. विपुल पोहोचलाच माझ्या फोनच्या. आता तुम्हाला जर माहिती आहे आपण किती प्राऊंड आहे. येस, थँक्यू व्हेरी मच. तुला सुद्धा आशीर्वाद आमच्यावरती कायमस्वरूपी. डेफिनेटली तेवढं. तर मी आता फिजिकल रूपी तिथं पोहोचू शकत नाहीये, म्हणून व्हर्च्युअल रूपी पोहोचलेलं. उद्या फिजिकल म्हणून मनाने उडत येतो का? माझं मन तुमच्या पतीचे. अरे एक जण कुठे पुण्याच्या का अक्षा थांबा, तिसऱ्या रत्नाला फोन लावू आपण. अक्षय फिरते नुसतं मी वाकडल्यानं की अक्षय विमान लागले. पुण्याच्या अक्षा तिसऱ्या रत्नाला फोन थांबा लावलाय. काय अरे प्रसन्न, आत्ताशी पोहोचलायस का काय लोणावळ्यात?
हो आत्ताची फोटो चांगलंय मस्त. हॅलो. अरे ते गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायला फोन हे केलाय. गुरुपौर्णिमेच्या तुला खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे धन्यवाद. बघितलंय थांबा. आशिषला नवीन बायको का? यही तो सरप्राईज था. सरप्राईज मला असेल. मला असणार. मॅमना धक्कान सरांना सरप्राईज. तू का मला सून आणतोयस का मला? प्रसन्न आबा एवढे दिवस गायब झालाय. सून बिन घेऊन यायचा डायरेक्ट. बघा स्वस्त सुंदर आणि टिकावान. ऐक माझे. बर की 5 दिवस राडा करायचं परत एकदा. अरे पण मला हे तुम्ही तिघं सांगा, तुम्ही अजून तुमच्या बाकीच्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या का? बाकीच्या हा गुरु आहेत. गुरु नाही. हा आणि गाडी पंक्चर झाली माझ्या. काय रील बघितलास का? अहो काय झालं, सकाळी झोप लागत नव्हती म्हणून बाथरूमला उठलो. सकाळी 7 वाजता आहे ना 3 मिनिटापूर्वी टाकलेलं गुरुपौर्णिमेचं स्टेटस बघितलं. आईला म्हणलं काय माहिती. बरोबर येताना आता गाडी पंक्चर. लकी गुरु आहे. लकी गुरु. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी. बर गुरुपौर्णिमेचा आपला एपिसोड कसा वाटला तुला? खतरनाक. आणि अक्षयला? पाणी पण मला तर लय घेत नाही. मी तर सगळ्यांना तुम्हाला मेन्शन करतो. चालेल येऊ नका. बरं ठेवू का? हा ठीक आहे. कशाला आता हाय ना मी. ये उद्या ये. आपल्याला संजनाच्या बर्थडेची पार्टी घ्यायची. संजनाचा आधी बर्थडे करून मग पार्टी ऐकाय ना. त्याची पहिलं माझ्या पार्टी. ठीक आहे ठेवू का? बाय. तर मॅम कसं वाटलं? छान वाटलं. त्याला सांगायचं राहिलं आदिनाथ दीनानाथ पण पुण्यातच आहे. खरं एक महिना. सर कसं वाटलं? मस्त अप्रतिम. तसं काय मग? सूर्यचंद्र झाडासारखं जगलात तुम्ही. असंच जगा. तुम्हाला कसं वाटलं फोनवर बोलून? काय सांगू आता. दोन्ही हिरे नाहीत. हिरे. आपण बघते. तुम्ही लोकांनी दिले सगळ्यांनी. मला द्यायचं. हिनं साडी घातली मॅम साठी. आणि मला म्हणजे कुणाला सांगू नको. दिसलं की आता. दिसले. आता दिसले की. तर सगळ्यात आधी गुरुपौर्णिमेच्या श्रावणी मॅमना आणि आशिष सरांना खूप खूप शुभेच्छा. ईश्वरचरणी त्यांना हीच प्रार्थना की आमच्यासारखे असे चांगले स्टुडंट अजून घडू देत. अजून नवीन मुलं येऊ देत. आलेली मुलं चांगलं शिक्षण. आता तुम्हीच शाळेचे शिक्षक आहात. तुम्हीच चांगले स्टुडंट घडवा हाणून मारून. हाणलाय तर एका दोघांना. रेटून हाणलाय एका दोघांना. अजून दोघांना मारायचंय. चला आपण बघूया पुढच्या एपिसोड मध्ये जंगले मास्तर किती हाणतात कोणाला. सरांसाठी लाल माझ्यासाठी पिंक असं आणलंय. असं आणले. थांबा 1 मिनिट. असं आणले.
अरे या टामकीमध्ये फोटो काढतो तुला मॅम इकडे बघा. समोरला काढ नाही इकडनं. नाही थँक्यू व्हेरी मच. खूप मोठा हो आणि छान. धन्यवाद तुमच्यापेक्षा मनापासून आभार. आणि विपुलने बर्थडे गिफ्टचा शर्ट हा बर्थडे गिफ्टचा एवढ्या दिवसातून घातलाय. पुढचा बर्थडे येईल आता. एवढ्या दिवसात काढायला वेळच नव्हतो शर्ट. कधी घालायचं तर आज नेमकं टाइम मिळाला. वा, मुलांना माहित आहे मला पिंक कलर आवडतो. Yes. त्याच्यामुळे पिंक कलरचं फुल Yes. छान वाटतंय. अरे ओ माय गॉड. मी सकाळी मी मग ती आल्यावर सांगेल. जा नेक्स्ट चलो या प्लीज. या लवकर लवकर. श्रावणी सहजकर ड्रीम हाऊस वर गुरुपौर्णिमा. चालूच ठेवते बंद व्हायचं. आणि रितेशला म्हणायची अरे मी चालूच नव्हते. पुढे सर लाईट मध्ये म्हणजे हा बस. चेहरा बिरा आहे दे. थँक्यू. अरे वा, कॅडबरी गुलाब प्लस कॅडबरी मस्त. आरुषी कधीपासून कॅडबरीवर डोळा ठेवून आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू येस. अरे नको पड नको नाही आवडत मला पाया पडलेल्या. आणि रितेश नांदेडचा आहे आणि नांदेडहून वसमतचा आहे. आणि वसमतहून इकडे आलेला आहे सातारला. एवढे कितीतरी किलोमीटर लांब आणि चांगले कष्ट करतोय. तर आमचे सगळेच स्टुडंट मेहनती आहेत. छान वाटतंय त्यांना आज गुरुपौर्णिमेचं पण एवढं एक्सप्रेस होताना बघताना. कारण माणसांना एक्सप्रेस होणं पण गरजेचं आहे. छान वाटतं असं की सकाळी उठून 6 वाजता आंघोळ केली. संकेतला पण सकाळी जाऊन भिजत हे दोघं जण घेऊन आले फुल. थांबा फोटो करतो बाजूला सोडतो तिकडे बघा. तर मित्रांनो तुम्ही बी तुमच्या गुरूंना शुभेच्छा दिल्या की नाही कमेंट मध्ये सांगा. आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. आणखी बाकी आहे कंटिन्यू ब्लॉग बघा. आणखी संध्याकाळी बाकी आहे. ओके अनुष्का शाळेतल्या मुलींसारखी गॅदरिंग बिदरिंग असते. सेंड ऑफला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मॅम साठी पिंक आणि सरांसाठी रेड आहे. झालं काय थँक्यू. तीन काय आहेत. काय 3 हे 2 आहेत. हाय 2 ते मॅम तुमच्यासाठी 2 आले. मॅडम जास्त प्रेम होतं नाही नाही काय झालं माहिती का मी तिथं लय मोठा गुच्छ घेऊ लागलो मॅम पण हिनं मला घेऊ दिलं नाही. का ही म्हणली ऑलरेडी इथं आपल्या घरात गुच्छ पडलेला आहे तर आणू नको. आणि मला काय म्हणली माहिती का अरे यार रितेश राजकारण व्हायला लागले सगळ्या मुलींकडून. तिच्याकडून ही व्हिडिओ देत नाही तुझी घेऊन देत नाही. एवढा भारी गुच्छ होता मॅम साठी मी घेतला होता पण काय हिनं मला घेऊ दिलं नाही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. फोटो काढ आमचा. येस लंगडा अनुष्काने शुभेच्छा दिल्या. इकडे. तर मित्रांनो श्रावणी खास अनुष्काचा ब्लॉग बघा उद्याचा. येस नाही अनुष्काला ब्लॉग मध्ये बघा ट्रेकिंगच्या. हो खूप भारी बघू शकता. श्रावणी सहजकर ड्रीम हाऊस वर गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. येस. नेक्स्ट खाली बघा. हे बघा हे सरांचा मुलगा. वन्स मोर. अरे यार डबल घे एकदा. लाख शुभेच्छा. डबल गेम होतोय. डबल घे एकदा. गुरुपौर्णिमेच्या लाख शुभेच्छा. लाख माणूस आहे हा. छान थँक्यू सो मच. बुलढाण्यावरून लोणार सरोवराच्या इथून हा विद्यार्थी आलेला आहे. एवढ्या लांबून एवढ्या लांबपर्यंत आपली माझी शाळा ही वेबसिरीज पोहोचलेली आहे आणि पोहोचलेली आहे रितेशच्या भाषेत. आणि रितेशचाच ब्लॉग बघून आलाय तो. भावा खरंच खतरनाक. आपल्या आता 7+ अकॅडमीचा हा स्टुडंट आहे. येस. यस नवीन फोटो घ्या प्लीज. फुल कसं देत होता असं दोन्ही साईड. ती त्याची भाषा आहे फुल द्यायची. आणि तुझं जी फोटो काढायची स्टाईल आहे का तशी फुल द्यायची. आणि हे बघ कसं काढते फोटो. मस्त काढलं. नेक्स्ट बघा. यस. अरे यांना पण बोलव ना. नेक्स्ट सँडी सर कसं वाटते तुम्हाला. कॅडबरी गेली पण आता
खुश हे बघा मॅम, मी सरांसाठी आणि तुमच्यासाठी कॅडबरी आणली होती. आता तुमचं म्हणणं तुम्ही कुणाला द्या नाही किंवा नाही, मीच खा. खाणार आहे हे. येस बघा मॅम, ही नाही मी कुणाला देणार. सर. ती तुम्ही दोघांनी खावा. येस सँडी सर या की प्लीज. सँडी सरांना बी द्यायचे का आता तुला गुरुपौर्णिमा. आवरायचंय? नाही मी काय आणलंच नाही म्हणून. अरे हेच घे की बाबा. फुल घे चल. आपण काहीतरी आपलं काहीतरी आणू ना. काय आणतोस? काहीतरी आपण एक आणू. काम करू, गुरुपौर्णिमेनिमित्त ना आज आता आपण बाहेर जाऊ संध्याकाळी आपण तिकडे देऊ ना. फिरायला, बागेत वगैरे. सरांना वाटलं बाहेर, मी सांगत नाही पण. आणलं काय? सातारा चौपाटीवरती वगैरे आम्ही ठरवलं होतं सकाळी लवकर उठून घर वगैरे आवरायचं. सकाळी मी उठलो मॅम सगळ्यात. आपल्या गुरुताला म्हणलं गुरुपौर्णिमेमध्ये म्हणलं पोहे बनवून दे, नाही चहा दे, तर गरम दे म्हणलं, अजून चहा दे गरम कर. तर मला म्हणते पातीला जाऊन बसता का सर तुम्ही? हे गुरुपौर्णिमेचं गिफ्ट. चिरुता असं गिफ्ट कोण येत नाही तुला. मी स्टार्टिंगला त्यांना दिलं, ते म्हणले गरम करून दे. ठीक आहे, मी गरम केलं आणि कदाचित ते त्यांना कमी गरम वाटलं, मी परत गरम करून दिलं. मग परत तोपर्यंत गरम बघा केलं. मॅमनी कॅडबरी दिली. ते आटायला पण लागलं आणि त्यानंतर तुम्ही बोलताय की ते अजून गरम पाहिजे. मग काय बोलतो? पातीला जाऊन बसता का सर तुम्ही? सर या की प्लीज. सरांना तर कोण काही विषय नाही केलं बाबा. मी केलं सगळ्यात पहिलं. गुरुपौर्णिमा, हॅपी गुरुपौर्णिमा. माझा गुरु आमच्या शाळेपासून अगदी लहानपणापासून माझा मित्र. हा गुरु हा म्हणजे आमच्या गावाकडचा मला सिनियर आहे. संदीप कडून खूप गोष्टी काही शिकत आलं. तर संदीप हॅपी गुरुपौर्णिमा तुला. खूप मोठा होतो. आणि माझे गुरु गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना पण. माझे आत्ताचे गुरु हे आहे आणि त्यांच्याकडून मी खूप काही शिकतोय आणि शिकतोय. हात लावलास. त्यामुळे त्यांना माझ्याकडून लक्ष शुभेच्छा गुरुपौर्णिमेला. आणि मॅमना सुद्धा धन्यवाद. सँडी सर आता मी जाऊ शकतो ना? धन्यवाद. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप खूप मोठे व्हा आणि खूप मोठे ऍक्टर डिरेक्टर. धन्यवाद. अरे पण काय लका पाया पडतोय मी. माझ्या घरून फोन यायला, पाया पड सगळ्यांच्या. म्हणून म्हणजे घरचे सांगतात म्हणून पाया पडतोय. मला सांगतो पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या आपल्या अकॅडमी मधून खूप खूप शिकायला भेटतं आणि ते शिका आणि मोठे चांगले काय ऍक्टर व्हा. आणि हॅपी गुरुपौर्णिमा. हॅपी गुरुपौर्णिमा. सगळ्यांची प्ले माझ्या बायकोला, ही बायको माझी गुरु आहे आणि बायकोची गुरु असते. मी सुद्धा हिचा गुरु आहे. हो, हे माझे सर आहेत. हो. आणि मी स्टोरी टाकली त्याच्यातून तुम्हाला कळाले असते माझे शब्द की ह्याने मला शिकवले कोणाच्या पासन लांब राहायचं. मुलांपासून. मुलांपासून काय ऐकू आलं, मला ऐकू आलं म्हणून मी म्हणलं. बरं, हॅपी गुरुपौर्णिमा. आणि असेच रडायचं गुरु नाही म्हणून मला आयुष्यात. तू आणि शिकवतो. आयुष्य कसं कॉमेडी करायचं किती संकट आले की संकट किती, आले तुफान किती, जिद्द ना सोडली. मस्त, हे बायकोकडून मस्त. शिकलो मी. जिद्द नाही सोडायचे शिकला असशील, पण मी जरा जास्त सिरियस होते आयुष्यामध्ये. ते माझं आयुष्य कॉमेडी करून टाकलं. कॉमेडी कसं राहायचं आणि छान कसं जगायचं ह्याने शिकवलं. आणि हे सगळं दिसतंय तुम्हाला, ते एवढं सपोर्ट केलेलं आहे त्याच्यामुळे झालेलं आहे. कारण बऱ्याच मुलींना त्यांच्या नंतरच्या फॅमिलीकडून सपोर्ट मिळत नाही, त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करता येत नाही. पण तुला असं वाटत असेल की काय उपकार केले काय, असं काही नाही. प्रत्येक माणसाचं व्यक्ती स्वातंत्र्य हो, हे कोण आले परमिशन देणारे कोण नाही. आपल्याला पाहिजे ते करते, हे ह्यांना पाहिजे ते करतात. आपण काय करायचं नाही करायचं. मुलगी शिकली प्रगती झाली. पोरगं शिकलं. कोण आलं? संकेत सर बाहेर गेले त्यांच्या कामानिमित्त. नाही, संकेत ऑर्डरला गेलेला आहे. सकाळी सकाळी देऊन त्याला जाऊन तर मला छान वाटलं, सगळ्यांनीच विश केलं. आणि जरा लेट झाला कारण माझं व्हिडिओ एडिटिंग चाललं होतं. आणि आज त्यांना ओ माय गॉड दरवर्षी प्रमाणे बरा ब्लॉग चालू असताना चालाय बैताडे, कधीच विसरला नाही आतापर्यंत. 1 वर्ष पण एवढ्या सगळ्यात पहिल्या बॅचचा स्टुडंट येतो. मी बघू आज त्याच्या लक्षात आहे का त्यासाठी चालाय का, नाही तर दुसरं काम असतं माझं पण. रोज वगैरे सकाळी- साईड दाखवूच नको. सकाळी उशी ठेवा मॅम. उशी ठेवा. थांब की अरे, 2 मिनिटं थांब की. तिथनं आल्यावर
2 मिनिटं सगळी 6 वाजल्यापासून रेडी. काम जरा आलो. त्यालाच की तुझ्या टीचर्सना विश. हे बघा इंग्लिश मीडियमची पोरं असली. मॅम हा? तिला आपली माझी शाळा अरे दाखवली. यार हॅपी गुरु पौर्णिमा यार. हे बघा. शुभेच्छा. काय नेहमी मला as usual वाटलेलंच असं येणार. हा मी दरवर्षीप्रमाणे आमचा ऋषभ भैताडे आमचा 1.5 वर्षापूर्वीच्या बॅचचा 1.5 स्टुडंट. वर्ष 4 वर्ष झाली. 2 वर्ष तर कॉलेजला झाले. त्याच्या आधी माझी शाळा 3 वर्ष. 4 वर्ष झाले. 2020-21 चा हा मुलगा आहे स्टुडंट. तो आमचा बॅचचा स्टुडंट पहिल्या आता बॅचचा. पुण्याला शिफ्ट झालाय. 7+ आर्ट अकॅडमीच्या पहिल्या बॅचचा. पुण्याला जाऊन राडे करतो आता. पुण्याला जाऊन राडे. ज्याला तुम्ही माझी शाळा, मराठी शाळा, कॉलेज या वेब सिरीज मध्ये तुम्ही बघितलं असेल. बॉईजच ना. बॉईज. बस बस. ते तसले शब्द मी उच्चारत नाही. सॉरी. बॉईज या सिरीज मध्ये बघितलं असेल. तर टॅटू बिटू काढून आता तो चेंज झालेला आहे सध्या. चिल गाईस. बघू मी म्हणलं टॅटू काढला. ऋता थँक्यू, कारण की माझ्या आयफोनचं स्टोरेज फुल झाले, तुझ्या आयफोन मध्ये काढतो. नाही बरोबर आहे. एक्सप्रेस होणं ज्या त्या वेळेस कळलं पाहिजे. 4 वर्षांनी जाऊन हा ब्लॉग बघितला परत तर तेव्हा ते फुटेज बघून कळणार नाही ना. पण ह्या वाक्यामुळे कळणार की हे ऋतामुळे तेव्हा झालेलं. आणि सकाळचं फुटेज सगळं अनुष्का दीदीकडे, तर ते तुम्हाला थँक्यू. तुमच्या दोघींना मी पार्टी देतो. आजचं जेवण तू करणार. आजचं जेवण तू करणार. आजचं जेवण तू करणार. आज आपल्याला ना आपण एक दिवस ठेवूयात आणि त्याचा ब्लॉग करूयात. मुलं जेवण बनवणार. बनकर बाबा. नाही ऐका, चल रे. मुलगा शिकायला ऐका, practice झाली. माझ्यावर बारी आली, मी काहीच नाही. जाणार बाहेर हॉटेल बंदून, घरी आणणार फक्त गरम करून घ्या. मी जेवण. चीटिंग, याला चीटिंग म्हणतात. तू प्रामाणिक नाही. चला मी करू शकतो. मी इथंच जेवण सगळं करू शकतो पण चपाती जमू शकत नाही. Let's see, आपण एक ब्लॉग असा करणार आहोत ज्याच्यामध्ये बॉईज कुकिंग करणार. प्लॅन आपला आधीचाच आहे, पण प्रसन्न, अक्षय आणि विपुल आणि आदिनाथ असे 4 होते त्या प्लॅन मध्ये आणि ते करू शकले नाहीत अजून पण. म्हणजे त्यांचं गणित टाइम जुळलं नाही, पण ते करू शकतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे ते बाहेर जाऊन चुलीवर करणार आहेत. आता हे घरात करतात बघूयात. तर इकडे या. बोल. आपल्या टीम मध्ये कोण कोण आहे मला माहित नाही, पण मी सांगेल माझ्या टीम मध्ये कोण आहे. नक्की आपण जेवण करू. भाजी बिजी आणि चपाती नांदेडची स्पेशल भाजी आपल्याला खायला मिळते. चालते.